थँक्यू. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडरसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. शेंद्रून प्रीमियर लीग 2025 SPL 8वं पर्व आणि 8व्या पर्वाचा 8वा दिवस थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण पण पाहिले एकंदरीत तर शेरे संघाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा सामना. दुसऱ्या बाजूला छत्रपती स्पोर्ट्स कांबारे आज 2 सामने पराभूत झालेत. ही मॅच जिंकण्याच्या दृष्टिकोनातून ते देखील उतरलेत. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिला घेऊन राईट आर्म राऊंड विकेटने दीपेश डोंगरे मॅन फ्रॉम शेरे. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. भूषण बॉलच्या खाली. झेल घेतला जाईल का हा प्रश्न होता. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये भूषणने प्राप्त केला झेल आणि ते सचिनला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. फलंदाज बाद. पण पाहताय सचिनला माघारी परतावं लागलं. भावेश विषय आला. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नेट पोझिशन 2. पहिल्या बॉलवर दीपेश डोंगरेला यश प्राप्त झालंय. भरपूर महत्वाची मॅच आहे सध्या आपण पाहताय. फुललेनचा बॉल सन्मान दिलाय. चांगली स्पर्धा शुभ आणि या स्पर्धेला आपण पाहताय खास करून ठाकरे सरांना दिनेश तारमळे मॅन फ्रॉम शेरे उज्ज्वला कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर यांच्या माध्यमातून शुभेच्छा. धन्यवाद दिनेशजी तारमळे. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर एक डॉट बॉल. या मॅचच्या दृष्टिकोनातून विचार केला स्पर्धेचा तर टीम शेरेसाठी भरपूर महत्वाची मॅच. दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहता या मॅचच्या कॅल्क्युलेशनवर शेई संघाचं भविष्य डिपेंड आहे. त्यामुळे त्यांचं देखील लक्ष या मॅचकडे लागून असेल. स्विचिचा प्रयत्न. झेलची संधी आहे. विकास डोंगरेच्या हातामध्ये कॅच. शॉट थर्डमॅनला होणार नाहीये. चुकी. जबरदस्त झेल आणि दुसरा धक्का लागत असताना छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. फलंदाज अनिकेत विषे बॅक टू द डगआउट. मागच्या अनेक वर्ष आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनिल आलाय. क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी थोडंसं इंजर्ड आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं परंतु जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली होती टीम शेई विरुद्ध. दीपेश डोंगरे चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 2 ब्रेक थ्रू त्यांनी मिळवून दिलेत. अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवलाय. लाख गोलंदाजी. त्याला माहिती आहे अनिलचं फुटवर्क चालत नाहीये कारण तो इंजर्ड आहे थोडासा. त्यामुळे त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा अनुभव दीपेश सांगून जातो. नेहमीच टीम शेरेसाठी पहिले षटक हाताळण्याची किमया या खेळाडूने मागच्या अनेक वर्ष केली आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. धावसंख्या एकही नाही अजून स्कोरबोर्डवर. हा लोवर फुल टॉस खेळलेत. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड होते त्या ठिकाणी
अभिषेक तारमेच्या माध्यमातून, परंतु कोणतेही धाव घेण्याचा मानस नाहीये नॉस्टक एंडला. पण अनिकेतला पाहत आहे, कारण अनिल थोडासा इंजर्ड आहे, त्यामुळे रन या ठिकाणी घेतली गेली नाहीये. डॉट बॉल आलाय, 5 चेंडू डॉट, 2 विकेट. कौतुकास्पद कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये दीपेश डोंगरेची पाहायला मिळते. समोर खेचलाय, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांच्या निर्णयाचा प्रतीक्षा राहील आणि हो यस, पंच माधव ठाकरे सर सांगतायत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, षटकार. यस, काय एनर्जी आहे, एनर्जी जबरदस्त आपण पाहताय सध्या माधवजी ठाकरे सरांकडनं. शिरीष संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सध्या एकच चर्चा आहे, ओमकार तुकाराम तारमळे शहापूर तालुक्यातील. नक्की चर्चा पण ओमकारच्या नावाची करू. सध्या सेकंड ओव्हर साठी गोलंदाज मयुरेश. चांगला फटका, अनिकेत विषयच्या पॅट मधनं फ्लिक केला आणि बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात. डीजे चौकार आला, 4 धावा पण पाहतायत. धावसंख्या 4 ने फ्लॅग होत असताना 10. एकंदरीत दीपेश डोंगरेचं षटक अतिशय चांगलं राहिलं होतं. शेवटच्या बॉलवर एक षटकार आला, त्यानंतर मयुरेश तारमेच्या पहिल्याच बॉलवर फ्लिकचा चौकार. फलंदाज अनिकेत विशेच्या बॅटमधनं आपण पाहताय. चर्चा आपण ओमकारची करत होतो आणि याच टीमचा तो हिस्सा होता. मागच्या वर्षापर्यंत आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेट टीम परिवार शेरे संघाचा एक सदस्य. चर्चा त्याच्या नावाची आणि एक उल्लेख आपण करणार आहोत, परंतु या ओव्हर नंतर ओव्हरच्या कॅपमध्ये त्याविषयी चर्चा आपण नक्कीच करू. राऊंड विकेट मयुरेश पुन्हा एकदा. यावेळी गती जास्त होती, त्या गतीला भेदता आलं नाहीये फलंदाजाला. डॉट बॉल येतोय, प्रॉपररित्या संपर्क करू शकला नाही बॅट अँड बॉलचा. वन्स अगेन अनादर डॉट बॉल. चांगली कामगिरी आपण पाहताय सध्या गोलंदाजीमध्ये. टीम परिवार शेरे संघाचे पहिले षटक दीपेशनं अतिशय दमदार हाताळलं. त्यामध्ये त्याने 2 विकेट्स प्राप्त केल्या, 6 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये मयुरेशाला पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर 2 कमबॅक बॉल त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि सलक्षित 2 निर्धाव चेंडू आपण पाहता. धावसंख्या स्कोर बोर्डवर दुहेरी अंकामध्ये सध्या स्थित आहे 10. समोर खेचलाय, मिस्टामिंग आहे फटका. दीपेश डोंगरे झेलचा प्रयत्न करतोय, दोन्ही एंड कॉल होणं महत्वाचं होतं. दूरवरनं रितेश डोंगरे आला होता, भरपूर वेगानं खूप लांबचा पल्ला रितेशनं गाठला होता. चांगला प्रयत्न, चांगला एफर्ट रितेश डोंगरेचं राहिलं. लास्ट मोमेंटला बॉल त्याच्या हातामधनं निसटला आणि ते 2 धावा परिणामस्वरूप कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 12 आकड्यावर आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 12 रन्स ऑन बोर्ड. मयुरेश हाफ ट्रॅकर समोर खेचलाय, यावी संधी आहे रितीशच्या हातामध्ये, यावी होणार नाहीये चुकी. बिग विकेट डाऊन, अनिकेत विषयला माघारी परतावं लागेल. तिसरा धक्का लागतोय छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. फलंदाज बाद. सातत्यानं चर्चा आपल्याला पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेरेगावचा सुपरस्टार ओमकार तुकाराम तारमळे IPL 2026 ऑक्शन लिस्ट मध्ये या खेळाडूचं नाव सध्या झळकलंय आणि आपल्या गावासाठी त्यासोबत संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही केलेला सातत्यपूर्ण सराव तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातो. अत्यंत खडतर परिस्थितीमधून या खेळाडूनं मेहनत घेतली, आपल्या खेळावर काम केलं, फिटनेसवर काम केलं, खेळाशी प्रामाणिक राहिला आणि आज त्याच्या मेहनतीचं फळ मिळण्याच्या एक पाऊल तो दूर आहे.
त्याच्या या प्रवासात एका व्यक्तीचं नाव आवर्जून घेतलं जाईल, ते म्हणजे नरेंद्र दिवाणे सर. याच गुरुच्या तालमीमध्ये ओमकारने क्रिकेटचे धडे घेतले, फिटनेसचे धडे घेतले. हार्डवर्क पेड ऑफ भावा. तुझ्या सिलेक्शनसाठी तुला संपूर्ण गावाकडून आणि तालुक्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धावसंख्या स्कोर कोडवर 12 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. सेकंड ओव्हर मध्ये देखील 6 धावा, त्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली आणि दोन्ही गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. माधव सरांची पी यांच्याकडून माधव सरांना शुभेच्छा. आदित्यला आदित्य तारमय क्रमांक 3 चं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. काल अनुपस्थिती होती या खेळाडूची. वेगवान गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आपल्या वेगाचा परिचय देत असताना अतिशय चांगला लेंथवर त्याने हाताळला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 12 आपल्याला पाहायला मिळते. 12 रन्स ऑन बोर्ड. तिसरं षटक आदित्य तारमय, एक नौखा यंगस्टर आहे. त्याची वर्णी सध्या आपल्या गावाच्या टीमसाठी लागली आहे आणि चांगली कामगिरी त्याची नक्कीच त्याच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा सध्या गावाला देखील. वन्स अगेन अनदर गुड डिलिव्हरी. परफ्यूम बॉल आहे. टप्पापर्यंत भरधाव वेगानं आतमध्ये आला आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर चेंडू टप्पापर्यंत वेगानं स्कीट होऊन येत असतो. ते चित्र आपण पहिल्या 2 बॉलवर पाहिलं. आणि भरपूर सारे यंगस्टर्स सध्या टीम मध्ये आपण पाहत आहे. ज्या यंगस्टरने मागच्या 2 वर्षामध्ये कमालीची कामगिरी केली आहे, त्यामध्ये आपण ओमकारचं नाव जरूर घेतलं, परंतु शुभम ठाणगे असेल, भूषण तारमय आणि आदित्य तारमय, रितेश डोंगरे असतील, प्रत्येक खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे या टीमसाठी. त्यानंतर आपण पाहता सध्या संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या सुरू आहे. वन्स अगेन अनदर डॉट बॉल. चांगली कामगिरी आदित्य तारमेची या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी. अमोल विषयत सध्या स्ट्राईक एंडला, परंतु अमोलला कुठे फटके मारण्याची मुभा दिली जात नाहीये. ही मॅच भरपूर महत्वाची होती टीम चेहऱ्यासाठी आणि त्याच दृष्टिकोनातून आज संघ परिपूर्ण आहे. चांगली कामगिरी सध्या आतापर्यंत होत आहे. टॉस जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षणाचा निर्णय होता तो सार्थ ठरत असताना आतापर्यंत. समोर खेचला डाऊन द ग्राउंड, गॅप मध्ये चालला फटका. शुभम भरपूर वेगाने चाललाय. गुड फिल्डिंग रितेश डोंगरेची. जबरदस्त कमालीची कामगिरी आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला झेल त्याने टिपलाय. त्यानंतर आता आपण पाहताय महत्वपूर्ण 3 धावा वाचवण्यात त्याला यश आलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना दफळकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 14-14. ओहो व्हॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. गुडलेनला हिट करत असताना हा तिसरा बॉल आहे जो आपण गुडलेनला हिट करत असताना थोडासा अतिरिक्त उसळी घेतली आणि विकेट किपर कडे गेला भरदा वेगानं. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त कामगिरी. फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि बघता बघता तिसरं षटक समाप्त देखील झालंय. क्रमांक 4चं षटकासाठी आपण पाहताय अजून एक अपकमिंग स्टार शेरेगावचा भूषण तारमय. ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतो आणि फलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं तर कमालीची कामगिरी भूषण बळीराम तारमेची आपण पाहिली आहे. सध्या ओपन क्रिकेटमध्ये देखील त्याची वर्णी लागते. राजेभाऊ शहापूर संघासाठी चांगलं योगदान देखील त्याचं राहिलं आहे आणि सध्या ग्रामीणची मॅच खेळण्यासाठी आज तो या ठिकाणी त्याचं पदार्पण झालं. समोर खेचलाय शुभम ठाणगेत. प्रयत्न चांगला राहिला होता. लास्ट मोमेंटला बॉल हातामधनं निसटला. बॉलवर नजर ठेवली होती. बॉलपर्यंत तो पोहोचला होता. लास्ट मोमेंटला हातामधनं बॉल निसटलाय. कॅच ड्रॉप होते. संध्याकाळी आज किनवली असोसिएशन प्रीमियर लीगचं ऑक्शन आहे थेट 5 वाजता. त्याकडे देखील लक्ष लागून आहे सध्या प्रेक्षकांचं. मिस्टॅमिक आहे फटका आणि लॉंग ऑनला हा बॉल 1 बाउन्स ओव्हर थ्रो आलाय. चौकार. किनवली
किनवली असोसिएशन प्रीमियर लीगचं ऑक्शन आज संध्याकाळी 5 वाजता. दुसरं पर्व चेरवली मठावर हे ऑक्शन संपन्न होईल. टोटल 20 टीम आहेत. 263 प्लेयर्सने फॉर्म भरलेत आणि 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कानवे क्रिकेट ग्राउंड या ग्राउंडवर ही स्पर्धा यावर्षी संपन्न होईल. गतवर्षी साखरपाडा नडगाव क्रीडांगणावर ही स्पर्धा संपन्न झाली होती. यावर्षी मैदान बदललंय आणि त्या लीगची देखील आतुरता सध्या क्रीडा रसिकांनी खेळाडून आहे. समोर खेचला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षकात रितेश डोंगरे त्याच्या हातामध्ये झेल कॅरी झालाय आणि ते अजून एक धक्का लागेल छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. फलंदाज अनिल बॅक टू द डगआउट. मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये माधव ठाकरे सर असल्यानंतर सर्व गोष्टी सहज शक्य होतात. तिथे दबाव कुणावरच येणार नाही. चांगला बॉल आहे भूषणचं कमबॅक आपण पाहताय. डॉट बॉल धावसंख्या 19 क्रमांक 4चं षटक सध्या या ओव्हरमध्ये 5 रन आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. पहिलं षटक 6 रन्स 2 विकेट. सेकंड ओव्हरमध्ये 6 रन्स 1 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि हे 4थं षटक. गोलंदाजीचा क्रम आपण पाहिला तर जबरदस्त भन्नाट मारा सध्या परिवार शिरेस संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा प्रहार आहे. टायमिंग प्रॉपर नाही झालंय डीप मध्ये. त्या ठिकाणी चांगलं जज केलं आणि रोहित गवायच्या हातामध्ये झेल. चांगला फिनिश झालाय. फलंदाज बाद. भन्नाट वेग आहे आदित्यकडे. फुल टॉस होता पॅचची कडा. विकेट किपर चांगला स्टॉप आपण पाहिला लास्ट मोमेंटला. भन्नाट गोलंदाजी करतोय परंतु अतिरिक्त गती देताना कधी कधी दिशेवरचं नियंत्रण गमावून बसणार नाही याची काळजी घेणं गोलंदाजांना आवश्यक असतं आणि ती काळजी आदित्यला यापुढे घ्यावी लागेल. वेग चांगला आहे परंतु टप्पा देखील तितकाच चांगला असणं आवश्यक आहे. फुल लेन्स समोर खेचलाय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. 2 खेळाडूंना बीट करून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तेवीस धावा स्कोर बोर्डवर. ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिचला समोर खेचलाय. एक चांगला फटका पण अमोल विषयच्या पॅट मधनं पाहिला. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन केला. आवश्यक आहे व्हेरिएशन्स असणं आवश्यक आहे. मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ऍज अ बॉलर तुमच्याकडे व्हेरिएशन असणं आवश्यक आहे. प्रत्येक बॉल म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळा प्रयोग करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे सराव असणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस तुम्हाला नक्कीच करणं आवश्यक आहे आणि ते चांगली गोलंदाजी सध्या आदित्य तारमे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सोडून दिला हा बॉल. पंच वळतायत. माधव ठाकरे इशारा करतात वाईट बॉल एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्येने पुढे सरकत असताना धावफलकावर धावा 25 आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5चा खेळ सध्या आपण मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावर पाहत आहे. 25 धावा 25 रन्स ऑन बोर्ड. ओहो यावेळी चांगला बॉल आहे. आउटसाइड ऑफ वाईड यॉर्कर पिच करत असताना वेग आहे या खेळाडूकडे आणि त्या वेगाचा पुरेपूर चांगला लाभ या मॅच मध्ये त्याने आतापर्यंत उठवलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 आकड्यावर स्थिरावली आहे. विकेट आतापर्यंत गमावले ते 5. बॅटिंग करत असताना छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. सकाळच्या सत्रामध्ये 2
जिंकणारे सामने या टीमने गमावलेत आणि कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास डाऊन झालाय. गतीमध्ये परिवर्तन केला परंतु रीड केली लवकर लाईन गणेशने आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. (31 ऑन बोर्ड. पॅचची कडा इथे पॉईंटच्या हातामध्ये झेलची शक्यता होती. नितेश डोंगरे त्या ठिकाणी होते आणि नितेश डोंगरे यांच्या माध्यमातून झाली चुकी. कॅच होते ड्रॉप. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 31 धावा स्कोर बोर्डवर आणि शेवटचा एक षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकासाठी पविरेश तारमळ येतात आपल्या स्पेलचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या 31 स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर्सनं भरलेला हा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक्सेप्ट विकासजी डोंगरे एक लेजंड प्लेअर आहे संपूर्ण टीम मध्ये आणि अनुभवाची गरज असते. विकास डोंगरेचा अनुभव भरपूर मोठा आहे. अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटपासून त्यांनी क्रिकेटला सुरुवात केली. अंडरआर्म टेनिस क्रिकेट अक्षरशः आपल्या बॅटिंगनं गाजवलं होतं विकास डोंगरेनं आणि त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील अनेक वर्ष शेरे संघाची सेवा त्याने केली आहे आणि तो एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि तो खेळाडू सध्या आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅनला विकास डोंगरे. अदरवाईज विकास डोंगरे सोडला तर संपूर्ण टीम आपल्याला यंगस्टरची पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 32च्या कडे जाऊन पोहोचली आहे. मयुरेशचा फटका मारायचा होता ऑन साईडला. बॉल गेला ऑफ साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली होते. एकच रन तिथे पाहायला मिळते. संत आणि शांत गतीने धावफलक पुढे सरकत असताना 32 धावा 33 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 33 रन्स. समोर खेचलाय लॉंग ऑनला मोठा प्रहार. अमोल विशेच्या बॅटचा तडाखा. षटकार. फ्लाय होत असताना आता एक चांगल्या टोटलकडे अग्रेसर होत असतात. राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश समोर खेचला फटका गॅप मध्ये भरपूर वेगानं जाईल. यावेळी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात आहेत पण पाहत आहेत चौकार आलाय. (43) रन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर होते दोन्ही आणि त्यांना समोर खेचलाय अमोल विशेनं. लाईन पुरवण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. शुभम त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना धावगती भरपूर वेगाने पुढे येत असताना धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा. एक चांगल्या टोटलकडे अग्रेसर सध्या छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघ. आणि धावफलक भरपूर वेगानं पुढे सरकत असताना 49 धावा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. कमबॅक करावं लागेल. यावेळी चांगला बॉल. ही लाईन चांगली आहे. मागच्या 3 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये आपण विचार केला तर यावेळी चांगली लाईन हाताळली. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अमोलला माघारी परतावा लागेल. 49 या धावसंख्येवर लागणारा हा 6वा धक्का छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला.
जो अंपायर पॅनल आज आपण पाहताय संदेशी किस्मतराव, अंपायर अजीम अब्दुल्ले आणि या दोघांना माधू सरांकडनं उसाचा रस ट्रीट मिळणार आहे. हो यस, त्यांनी मान्य केलं, मिळणार आहे. संदेश सर मिळणार आहे. आज ठीक 5 वाजता पुनश्च एकदा पर्व दुसरं किनवली असोसिएशन प्रीमियर लीग लाईव्ह ऑक्शन तुम्हाला चेरवलीच्या मठावर पाहायला मिळेल. STC वर तुम्हाला हे ऑक्शन पाहायला मिळेल. 263 खेळाडू, 20 संघ आणि जबरदस्त हे पर्व असणार आहे. पहिलं पर्व गाजलं किनवली असोसिएशन प्रीमियर लीगचं आणि आज दुसऱ्या पर्वाचा ऑक्शन सोहळा संध्याकाळी पार पडणार आहे चेरवलीच्या गोरक्षनाथ मठावर. 263 फॉर्म आहेत, 263 खेळाडू आपलं भविष्य आजमावणार आहेत. सामन्याकडे जाऊयात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा. 50 धावसंख्येचा आव्हानाचा पाठला करायचा आहे. गोलंदाज वैभव पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. सलामीची जोडी शुभम ठाणगे, विकास डोंगरे. आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होते सुरुवात. क्रमांक 7चा सामना, यानंतर एक शेवटचा सामना शिल्लक असेल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरनं खेचलाय इनफिल्डच्या वरून, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. शुभम धावसंख्या 4. दुसरा बॉल डॉट आपण पाहताय. पहिल्या बॉलवर एक चौकार, त्यानंतर एक डॉट चेंडू. शुभम ठाणकेचं एक झंझावाती अर्धशतक आपण पाहिलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 78 धावा त्यानं कुठल्या होत्या एकाच इनिंग मध्ये. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. 79 धावा, माफ करा. स्वीप करायचा होता, स्लॉक स्वीप, परंतु बीट झालेत पूर्णपणे. वैभवनं केला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉलच्या मेरिटवर खेळणं आवश्यक असतं. बॉलची लाईन अँड लेंथ कोणत्या दिशेला, त्या दिशेने शॉट सिलेक्शन आवश्यक असतं, परंतु इथे मिस झाला. शुभम डॉट बॉल आलाय. यावेळी कव्हरला खेळायचं होतं. बॅटची कडा, पंचांचा बोट आकाशाकडे आहे. तार मिळाला. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये नेट पोझिशन 2, क्रमांक 2 वर. धावसंख्या 4 वर स्थित आहे. पहिला चौकार आल्यानंतर अतिशय चांगलं षटक राहिलंय ते वैभवचं. 50 धावसंख्येवर सकाळच्या सत्रामध्ये 6 ओव्हरमध्ये धावा डिफेंड करत असताना जो सामना शेई संघानं जिंकला होता, तसंच काही घडेल का? कारण सकाळी आपण पाहिलं तर फक्त 55 बनवायच्या होत्या कांबारे टीमला, परंतु शेई संघाने त्यांना ऑल आउट केलं 40 मध्ये आणि तो सामना जिंकला होता. यावेळी फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव वेगानं कंप्लीट करत असताना तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. विकास डोंगरे होते नॉस्ट्राईक एंडला आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणी काय घडलंय, रनआउटची संधी आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. आमचे तिसरे पंच संदेश किस्मतराव टेक्निकल टीमकडे पाहतील
एक्झॅक्टली काय घडलंय. परंतु चर्चा पण सकाळच्या मॅचची करत होतो. 55 धावा करायच्या होत्या टीम कांबारीला आणि 40 रन्समध्ये ऑल आउट केलं होतं. त्यामुळे क्रिकेट आहे, कमी धावसंख्येवर देखील विजय मिळू शकतो. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगला आत्मविश्वास, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावर चांगली कामगिरी करावी लागेल ती छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघाला. दुसऱ्या बाजूला शेरे संघाचा विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप असणं आवश्यक आहे. नॉट आउट आहे, फलंदाज सेफ आहे आणि एक खेळाडूला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 स्कोर कार्डवर आपण पाहताय. भूषण तारमय सेन्सिबल क्रिकेट, त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर 2 रन त्यांनी कंप्लीट केलं. त्याला माहिती आहे विकेट गेली आहे. हा फटका देखील चांगला खेळलाय. सर मिड ऑफच्या हातामध्ये डॉट बॉल होतोय. डॉट बॉलला षटकाची आपण पाहता सांगत आहोत असताना पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या 6 सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. टीम परी वॉरियर्स शेरे संघाची 50 धावसंख्येच्या लक्षाचा पाठलाग सध्या त्यांना करायचा आहे आणि 6 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर 4 आल्या, परंतु त्यानंतर गोलंदाज वैभवनं कमालीची कामगिरी करत असताना एक विकेट प्राप्त केला आणि उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्या. चला वेळ खर्च नका करू. सचिन आहेत. धावसंख्या 6 सचिन आहेत सेकंड ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल, बॉडी टर्न केली आणि बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं विकास डोंगरेचा. दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करत असताना 10 या धावसंख्येवर आपण पाहताय. चौकार आला पहिल्याच बॉलवर. मागच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार होता, या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर देखील चौकार आपण पाहताय. सचिन एक्सपिरियन्स खेळाडू आहेत कांबारीचे. सध्या सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी हातात आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे. 2च खेळाडू तुम्हाला 30 सेकंडच्या बाहेर पाहायला मिळतात. समोर खेचला काय फटकाय, दर्शनीय कव्हर ड्राईव्ह बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कव्हर हा देखील फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टर्न केलाय. भरपूर मोठा गॅप आहे, भरपूर लॉंग चेस होती. चौकार षटकार आणि त्यानंतर पुन्हा तीस धावसंख्येची जिथून आवश्यकता. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन सध्या आपण पाहता भरदा वेगाने येत असताना टीम शेरेसाठी. की बॅटची कडा आहे, पॉइंटच्या गॅप मध्ये डीप थर्डमॅनला बॉल भरपूर वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग चेस आहे आणि इथे देखील बॉल सीमा रेषी
पाहायला मिळते ती 24-24. बरं वेगाने या सेकंड ओव्हरमध्ये रन्स येत आहेत, बरसत आहेत चौकार षटकाराने. हा फटका ऑन साईडला खेळला आहे, डीपमध्ये यावेळी प्रोटेक्शन आहे. स्कोअर ऑफ द विकेट. एकच रन तिथे मिळत असताना 1 धावसंख्या 25, अर्धा पल्ला गाठलाय. अजूनही 25 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम शेरेला. पाली संघ या गटामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. 5च्या 5 सामने त्यांनी जिंकलेत आणि दिमाखामध्ये त्यांनी SPL 2025च्या 8व्या परिवाराच्या सुपर 8 मध्ये ते क्वालिफाय झालेत. दुसरा संघ कोणता असेल या गटामधला, आजच्या दिवसामध्ये नक्कीच त्याचं उत्तर देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्विचिटचा प्रयत्न, भूषण तारमायेचा परफेक्ट कनेक्ट, परफेक्ट मिडल, बॉलला पाठवलाय डीप. पोहोचतोय. शेड्यूल आमच्यापर्यंत आलाय. उद्या सुपर 8चा पहिला सामना असेल. किनवली असोसिएशनचे 4 संघ आपण खेळलेत, त्यामध्ये साई स्टार अल्याणी आणि तुते, सॉरी नामदेव 11 धसई, माफ करा, साई स्टार अल्याणी आणि नामदेव 11 धसई. पहिला सामना ठीक 8:15 वाजता उद्या सकाळी 8:15ला सुपर 8चा पहिला सामना असेल. साई स्टार अल्याणी, नामदेव 11 धसई. दुसरा सामना असेल शिवशक्ती तुते आणि लेनाड 11 या 2 संघादरम्यान. शिवशक्ती तुते आणि लेनाड 11 9:15ला या दुसऱ्या संघाने रिपोर्टिंग करायचंय. पहिला 8:15ला मॅच सुरू होणार आहे, लक्षात घ्या. साई स्टार अल्याणी आणि नामदेव 11 धसई. दुसरा सामना शिवशक्ती तुते आणि लेनाड 11 आणि उर्वरित 2 सामने थोड्या वेळात तुमच्यापर्यंत पोहोचतील. या मॅच नंतर शेरे आणि साने संघाची मॅच होईल, त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत उर्वरित 2 सामन्याचा लॉट आपण पोहोचवणार आहोत. गौरव आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर 1 रन घेतली आहे. भूषण तारमाई स्ट्राईक एंडलाय. हॉर्न साइडला मोठा फटका खेचलाय. भूषण तारमाईच्या बॅट मधनं तडाखा. हा बॉल वाईड आहे, पंच घोषित करतात एक्स्ट्रा रन. स्कोर बोर्ड मध्ये पण धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना फलकावर धावा 37 रन्स ऑन बोर्ड. फक्त 13 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू घेतलाय, परंतु ठाकरे सर रिव्ह्यू साठी पण टाइम द्या. त्या विशिष्ट टाइमामध्येच त्यांनी रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. 15 सेकंदामध्येच कधीही रिव्ह्यू नाही घेऊ शकत, लक्षात घ्या. फेअर बॉल आहे, वाईड नाहीये, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आपलं डिसिजन रिव्हर्स घ्यावा लागेल. धन्यवाद. हा लोवर फुल टॉस मिड ऑफच्या हातामध्ये आणि भूषण ला माघारी परतावं लागेल. विकेट
लोवर फुल टॉस समोर खेचलाय अलॉंग द कार्पेट डीप क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग. एक रन तिथे कंप्लीट करत असताना 37 धावा स्कोर बोर्डवर. 37 13 धावसंख्येची तुम्ही आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम परिवार शेरेला. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला कॅप मध्ये खेळलायत. विकास डोंगरेच्या पॅटचा तडाखा आपण पाहत आहे आणि लास्ट मोमेंटला चांगली फिल्डिंग अमोल विषयची. 2 धावा तिथे कंप्लीट करत असताना 2 धाव्याने धावला पुढे सरकतो. धावकर धावा 39. 18 बॉल विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता सामना परिवार शेरे संघाला. स्वप्नील आहे षटक घेऊन येतोय क्रमांक 4च. विष्णूजी भाकरे यांचं शुभागमन पाहता आपण SPL नियोजन समितीच्या वतीने त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. पहिला बॉल स्विंग आणि मिस बीट झालेत. रितेश विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. तिसऱ्या पंच नक्कीच पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. यष्टांच्या पुढे बॉल कलेक्ट केलाय की नाही यासाठी हा नक्कीच धावसंख्या फ्लॅग होत असताना 43 वर. इथे देखील बॅटची कडा विकेट किपर बीट शॉर्ट चा कॅडू बीट अजून एक चौक. आणि विजय गोविंद भोईर या दोन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार शेवटच्या मॅचचा जो सामना असेल परिवार शेरे आणि साने या दोन संघादरम्यान. डॉट बॉलला 3 धावसंख्येची आवश्यकता औपचारिकता या मॅच मध्ये फक्त शिल्लक आहे. इथे देखील फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद होईल. नितेशला माघारी परतावं लागेल पण थोडस हलक्यामध्ये घेतलं जातं सध्या सामना जिंकण्याच्या दिशेने आपण पाहतोय. आदरणीय विजय गोविंद भोईर यांना विनंती करतोय आपण
जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नेक्स्ट मॅच मध्ये. लगेचच बॅक टू बॅक सामना त्यांना खेळायचा आहे लगेचच. आणि शेरे संघाला कॉपरेट केले टीमने, त्यामुळे सगळ्या टीमचं आम्ही अभिनंदन करतोय. शेरे संघाला कॉपरेट केल्याबद्दल, त्यामध्ये शेय असेल, कांबारे, साने. शेरे संघ आपण लगेच उतरायचंय, आयोजकांचा वेळ पण वाचवायचं. समोर खेचला फटका, षटकार आला आणि सामना फिनिश होता. मी तर थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपण भेटूया डायरेक्ट किनवली असोसिएशन प्रीमियर लीगच्या ऑक्शन 16 साठी. शेवटचा सामना आणि या मॅच साठी समालोचन कक्षामध्ये मी इन्व्हाइट करतोय आमचे परम मित्र, शहापूर तालुका समालोचन पॅनलचे सदस्य जयेश विदे. आहे ना. चला